रसिक वाचकास भरतायनकार भरत मानेचा नमस्कार. वाचक हो, नवीन विषयावरील नवीन कादंबरीच्या निमित्ताने आपल्याशी माझ्या मनातील भावना उलगडण्याच्या हेतूने बोलत आहे. वाचक हो, सदर कादंबरीतील विषय हा दिसायला जरी जुना वाटत असला तरी त्याला नवीन धुमारे फुटलेले जाणवतील. जनरेशन गॅप अर्थात दोन पिढ्यातील वाद हा या कादंबरीतील मुख्य गाभा असला तरी काळानुरूप बदलत चाललाय. माणुसकी संपत चालली आहे. मुलं स्वार्थी बनत चाललीत. गरजेपुरता वापर करून घेणे आणि गरज संपताच अडगळीत टाकणे अशी आजच्या पिढीची विचारश्रेणी बनत चालली. पुत्रप्रेमापोटी कफल्लक झालेले ज्येष्ठ नागरिक समाजापासून दुरावतायत, एकाकी पडतायत, त्यांची घुसमट होते. दोघे असतील तर कमीत कमी एकमेकाच्या आधारे रडत खडत जगता तर येतं, पण विधूर अथवा विधवा यांचे जीने तर जन्माला लागलेल्या शापासारखेच. पहिलं जरा बरं होतं. एकत्र कुटुंब पद्धती होती, वाडा संस्कृती होती, पारावरच्या गप्पा होत्या, सण उत्सवाचे निमित्त होते, रीतिरिवाज परंपरा संस्कार यांची शिदोरी गाठीला होती. वडीलधाऱ्यांना मानपान होता. लग्न समारंभ, जन्म मृत्यू, बारसं अशा प्रसंगी ज्येष्ठ लोकांना मान होता. शेती हाच मुख्य व्यवसाय असायचा. घरात एखादा नोकरदार असायचा, पण ज्येष्ठांच्या ऐकण्यात असायचा आणि ज्येष्ठांचं जीणं सोपं असायचं. गरजा मर्यादित होत्या. पोटाला कोंडा आणि उशाला धोंडा असला की जीव समाधानी असायचा. भलेही शिक्षण कमी, पण माणुसकीने भरलेली मनं असायची. सगळ्यांची नात्याला चाड होती. दुसऱ्याबद्दल कणव होती. विचाराचा मेळ होता. भेटायला वेळ होता. गरजा कमी होत्या. निस्वार्थी विचार होते. हावरटपणा नव्हता. दुसऱ्याच्या कर्तृत्वाची जाणीव असायची. कृतज्ञता होती. माणसं माणसासारखी वागत होती. भलेही अडाणी, पण त्यांची मने मोठी होती. काळ बदलत गेला. माणसं बदलली. बदल ही काळाची गरज असेलही कदाचित, पण इतकी त्याला आपलं परक कळीनासं झालं. शिक्षण हे वाघिणीचे दूध असेलही, पण त्याचा डोस जास्त झाला की माणुसकी संपून रानटीपणा येतो. हेच खरं. माणूस शिकला हे चांगलं असे आहेच, पण माणुसकी विसरला हे वाईट आहे. माणसाने स्वतःच्या हट्टाने एकत्र कुटुंब पद्धती संपवली. वाडे पाडले, फ्लॅट आले, पारावरच्या गप्पा संपल्या, वृद्धाश्रम आले, सण उत्सव गेले, नाईट क्लब डान्स बार उगवले. रीतिरिवाज परंपरेला बगल देऊन असंस्कारक्षम पिढी जन्माला आली. त्याला कारणीभूत आपणच. पैशाच्या मागे लागून बायका पोराकडे दुर्लक्ष केल्यावर अजून काय होणार? रात्र कळेना, दिवस कळेना, सतत काम काम काम. बघा आता काय झालं. वडीलधाऱ्याचा मानपान सोडाच, त्यांचं असणंच तरुण पिढीला खटकायला लागलं. लग्न नावापुरती देखावा झालाय. 5 दिवस चालणारा लग्न सोहळा आता एका दिवसात गुंडाळलाय. कधी कधी 5 मिनिटात सही करून माळा घालून जोडपं निघालं हनुमूनला. जन्म मृत्यूचं सांगूच नका. जन्माचं बाळतनी शिवाय व मृत्यूचं त्यांच्या घरातल्या शिवाय कुणालाच काही घेणं देणं नाही. बारसा हा प्रकारच नामशेष होत चाललाय. शेती ही दुखणं तर नोकरी अत्यावश्यक झाली. कष्ट नको, इझी मनी हवाय. म्हणून वाड वडिलांची प्रॉपर्टी काढून घ्यायची आणि द्यायचं त्यांना हकलून या जालिम दुनियेत धक्के खायला. नात्याची काळजी ना चिंता. वडीलधाऱ्याचं असणं आजच्या पिढीला डोकेदुखी वाटू लागली. हावरटपणा वाढलाय. गरजा वाढल्यात. 5-50 लाखाच्या घराला दिवसभर टाळं लागलेलं. सततची धावपळ. कधी अंगत पंगत नाही. मुलांसोबत हसी मजाक नाही. नवरा बायको फक्त जगाला दाखवायपुरती. कधी बायकोला रात्रपाळी तर कधी नवऱ्याला. पोरांना आईबाप एकत्र कधी दिसतच नाहीत. सांगा कसे पडतील त्यांच्यावर संस्कार? लाखो रुपये इन्कम असणाऱ्या घरात सुखाचा एक क्षण येईल तर शपथ, अशा घरात ज्येष्ठांना काय किंमत असणार? तुम्हीच सांगा. त्यांनी जगायचं कसं? वाण्याच्या घोड्यासारखं पुढं सुख येईल, पुढं सुख येईल म्हणून आयुष्यभर राबत राहिले आणि सुखाच्या क्षणी एकाकीपणा आला. ना बोलायला कोणी, ना कुणाचा सहवास. मधुमेहीच्या घरी साखरेच्या पोतीसारखी अवस्था.
कुणा पाहुणारावळ्याकडे जाऊ शकत नाही, कारण आजवर तो कोणाच्या सुखदुःखात सामील झालेला नाही. ना कोणी दोस्त मैत्र, सतत घर काम बायका पोरं करण्यात जिंदगी घालवलेली आता कोण जवळ करतय? अशा वेळी काय करावं? कधी कधी घरात वाद होतात. एकाकी पडण्यामुळे चिडलेल्या माणसाच्या तोंडून अपशब्द जातात. परिणामी घराचे दार बंद होते. काही जण वृद्धाश्रम गाठतात, काही दारोदारी भटकतात, काही जीवनच संपवतात. या व्यतिरिक्त काही मार्ग उरतो का? अशा वेळी काय करावं? संपुष्टात आलेलं जीवन परत कसं फुलवावं हे शोधण्याचा प्रयत्न सदर कादंबरी होतोय. काही निर्णय कटू असतात, पण वेळ प्रसंगी घ्यावे लागतात. अडचणीवर मात करायला आलीच पाहिजे. रडत बसून प्रश्न सुटत नसतात. त्यासाठी धैर्य लागतं आणि ते प्रत्येकाकडे असतं. जीवन म्हणजे क्रिकेट, राजा हुकला तो संपला असं कुणीतरी म्हटलंय. रडण्यापेक्षा लढणं महत्वाचं. गरज ही शोधाची जननी आहे. शोधा म्हणजे सापडेल. चुका आपण केल्यात ना, त्याच उगाळत बसण्यापेक्षा त्यावर उपाय शोधा. आत्महत्या हा त्याचा पर्याय नाही, हा पळपुटेपणा आहे. आयुष्याच्या छताडावर पाय देऊन ठामपणे उभे राहा. परिस्थिती नक्कीच बदलेल. रंकाचा राव व्हायला क्षण पुरेसा असतो. संधीचं सोनं करा. काहीही करा, पण निश्चय ढळू देऊ नका. करणाऱ्याला परिस्थिती साथ देतेच. प्रयत्नशील राहा. हातपाय गाळू नका. तुमचं वय जरूर झालंय, पण हिम्मत आहे ना? हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा. घाबरू नका, लाजू तर अजिबात नका. मन तरुण ठेवा. शरीर म्हातार होऊ द्या. डोंट वरी. कोणीतरी भेटेल तुम्हाला, मदतीचा हात देईल. मग बघा, हे जग तुमचंच आहे. जे सोडून गेले ते सुद्धा परत तुमच्या पायाशी लोळण घेतील. म्हणून पाघळू नका. जी चूक एकदा झाली ती परत गिरवू नका. आता स्वतःत बदल करा. स्वतंत्र बाणा दाखवा. विचारावर ठाम राहा. ज्या चुका तारुण्यात केल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. माणसं कमवा, देवधर्म करा, पर्यटन करा, आनंदात राहायचा प्रयत्न करा. जे आजवर नाही केलं ते आता करा, म्हणजे स्वतःसाठी जगा. वाचन करा, छंद जोपासा, जमल तेवढा दानधर्म करा. सतत हसत राहा. हसण्यावर टॅक्स नाही. माझी कादंबरी हेच सांगण्याचा प्रयत्न करते. ज्येष्ठांच्या मनाला दिलासा मिळावा. तरुण पिढीला साक्षात्कार घडावा. समाजाला जाग यावी. निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा. झालेली चूक निस्तारता यावी आणि समाजात मानानं राहता यावं. ज्येष्ठांना कमी समजू नये. त्यांनी मनात आणलं तर काय होऊ शकतं याचं वास्तवदर्शी लेखन म्हणजेच माझी ही कादंबरी निर्णय. या कादंबरीत जे घडतंय ते माझ्या कल्पनेतलंच बरं का. मला जे वाटलं आणि असं घडू शकतं ही माझी कल्पनाच आहे. कुणाच्या भावना दुखावणे हा माझा हेतू नाही. हे सर्व मनोरंजनाच्या हेतूने लिहिले. माझ्या काही समवयस्कांनी केलेल्या आग्रहाची पोचपावती समजा. मला वाटलं, सुचलं आणि मनाला भावलं ते कागदावर उतरवलं. बघा तुम्हाला पटतंय का? शेवटी माझ्या कल्पनेच्या भरारीला कायद्याचं आणि समाज व्यवस्थेचं बंधन आहेच. त्याच बंधनात राहून हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न केलाय. बघा जमलाय का? सदर कादंबरीच्या पात्राविषयी काहीही चर्चा न करता माझ्या भावना मी तुमच्या पुढे मांडल्यात. पटल्या तर बघा, आणि भलं बुरं माझ्याशी शेअर करा. चांगलं वाटलं तर कौतुकाची थाप द्या. वाईट वाटलं तर मला कळवा, म्हणजे भल्या बुऱ्याची जाण मलाही होईल. जीवनाच्या अंतापर्यंत माणूस शिकतच असतो. काहीही असलं तरी आपली प्रतिक्रिया मोलाची, जी आमच्या लेखणीची पाठबळ असते. वाचत रहा, आनंदी रहा. धन्यवाद. माझा फोन नंबर 9623 69 31 61. धन्यवाद.